अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा आणि तो म्हणजे असा, आज गरजवंत मराठ्यांचा आरक्षणाचा लढा आणि त्या लढ्यामधील आजचे कीर्तन पुष्प हे माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आले, त्याबद्दल जमलेल्या सर्वच कराळे डिग्रस या गावातील माता भगिनी, पुरुष मंडळ सगळ्यांच्याच हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धाभावाने नमस्कार करते, वंदन करते। मनोज जरांगे पाटलांनी जो आरक्षणाचा लढा उभा केलाय, आज त्या लढ्याला आपल्या सगळ्यांना मिळून पाठबळ द्यायचंय, इथंच नाही थांबायचं। आपली ताकद काय आहे ही या मुरदाड सरकारला आता दाखवून देण्याची वेळ आली आहे। आम्ही मराठे चुकूनही मुंगीच्या वाट्याला जात नाही, आम्ही मराठे चुकूनही मुंगीच्या वाट्याला जात नाही, पण जर कोणी आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करत असेल तर त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही। हा इतिहास आहे मराठ्यांचा। तुमच्या आमच्या लेकरांच्या भवितव्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी लढा उभा केलाय। सत्तेसाठी नाही, पैशासाठी नाही, खुर्चीसाठी नाही, तर मनोज जरांगे पाटील लढतात फक्त तुमच्या आमच्या लेकरांच्या भवितव्यासाठी। आलो तर तुझा, घरी आलो तर तुझा, आणि गेलो तर या तमाम मराठ्यांचा असा आपल्या बायकोला सांगणारा मनोज जरांगे हा खरा वाघ आहे। आमच्या अंतरवालीमध्ये माया बहिणींवर लाठीचार्ज झाला, गोळीबार झाला, लहान लहान मुलं अंगातून रक्त ओघळत होतं। काय चूक त्यांची? आम्ही आमचा न्याय मागतोय, आम्ही आमचा हक्क मागतोय। आम्हाला दुसऱ्यांच्या ताटातला नकोय, आम्हाला आमच्या हक्काचं हवंय। आमच्या समाजातील पोरांना 90-95% मार्क्स असून सुद्धा त्यांना घरीच बसावं लागतंय, नोकरी मिळत नाही। पण दुसऱ्या समाजातील दुसऱ्या जातीचे मुलं मात्र 40-50% पुढे निघून जातात। गुणवत्तेच्या आधारावर प्रत्येक मुलाला त्याचा न्याय भेटला पाहिजे, यासाठी आरक्षणाचा लढा आहे। म्हणजे 90-95 वाला म्हशीच्या माग आणि 40-45 वाला डॉक्टरच्या खुर्चीवर, हा कुठला न्याय आहे? सरकार मराठ्यांच्या जीवावर निवडून येतं, मराठ्यांच्या जीवावर मोठे होतात, आणि आज मराठा समाजाला आरक्षणाची गरज असताना मात्र हे नेते सगळे बिळात लपून बसलेत। म्हणून यांना बिळातून बाहेर काढण्यासाठी आपल्या सगळ्यांची एकी झाली पाहिजे, एक वज्रमुठ तयार करा। आज मराठा समाजाची अवस्था ही महाभारतातल्या अभिमन्यू सारखी झाली। चक्रव्यूहात सापडलेला अभिमन्यू, एक एक आघात अभिमन्यू झेलत होता। आज मराठा समाज एक एक आघात झेलतो आहे, पण या मुरदाड सरकारच्या कानावर मात्र मराठ्यांच्या लेकरांची आर्त हाक जात नाहीये। म्हणून आपली हाक त्या सरकारच्या कानापर्यंत गेली पाहिजे, दिल्लीच्या तख्ताला घाम फुटला पाहिजे, जयघोष करायचाय, एक मराठा, एक मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं। अरे कोण म्हणतंय देत नाही? अरे कोण म्हणतंय देत नाही? जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो। तुम्हाला आरक्षण पाहिजे नाही का? आरक्षण पाहिजे ना महिलांना? तुम्हाला वाटतं ना आमचे मुलंही अधिकारी व्हावे, आमचे मुलंही डॉक्टर व्हावे, आमचा मुलगा इंजिनियर व्हावा, आमचा मुलगा वकील व्हावा, असं वाटतं की नाही?
मग तुम्हाला तुमच्या लेकरांची शपथ आहे, आता तोंडून आवाज काढायचा. मला आवाज जिजाऊंच्या वाघिणींकडून आला पाहिजे आता. एक मराठा, एक मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. आता या सरकारच्या छातीवर बसून आपल्याला आरक्षण घ्यायचंय. हा लढा एकदा पेटलेला आहे, वणवा पेटलेला आहे आणि तो वणवा आपल्याला विझू द्यायचा नाही. त्या वणव्याला तेवत ठेवायचे तुम्हा सगळ्यांना. कारण मराठे कधी पेटत नाहीत, मराठे कधी पेटत नाहीत. पण एकदा का मराठे पेटले तर कोणाच्या बाप्पालाही ऐकत नाहीत. ही मराठ्यांची ताकद आहे. म्हणून फडणवीस साहेब, शिंदे साहेब, मराठ्यांना येत्या 2 जानेवारी पर्यंत आरक्षण द्या. कारण आता ठिणगी प्रत्येकाच्या मनात पेटली आहे. गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये एक मराठा युवक ऍडमिट होता. त्याच्या अंगाला 20 गोळ्या लागल्यात. 20 गोळ्या अंगामध्ये शिरल्या. तो मराठा युवक डॉक्टरांना विचारतो, डॉक्टर साहेब माझ्या अंगातल्या सगळ्या गोळ्या निघाल्या का हो? डॉक्टरांनी सांगितलं नाही, काही गोळ्या तुझ्या अंगामध्ये आहेत. तर तो मराठा युवक डॉक्टरांना सांगतो, डॉक्टर साहेब राहिल्या तर गोळ्या राहू द्या, पण मला 14 तारखेला अंतरवालीला जाऊ द्या. आतापर्यंत कुठल्याही आमदाराला, खासदाराला, मंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला, पंतप्रधानाला एवढी सभा जमली नाही. मनोज जरांगे पाटील या एका माणसासाठी जमली. ही खरी ताकद आहे आपली. आज आमच्या पोरांचे गुण बघितले जात नाहीत, त्यांची जात बघितली जाते. पोरगा ओपनचा आहे का, घ्या मग फी जास्त. आमच्या इथे का झाडाला पैसे लागतात का? आमचा बाप शेतामध्ये राब राब राबतो, माय कष्ट करते. कुठून आणायचे आम्ही एवढे पैसे? रात्रंदिवस अभ्यास करून शिकवून त्याचा काही उपयोग आहे का? मग आमच्या पोरांना आत्महत्या घेण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. म्हणून सरकार तुमच्या या बहिऱ्या कानात आमच्या लेकरांची अर्थ हाक जाऊ द्या. आता समाजाची दिशाभूल करू नका. आमचा बाप अन्न पाण्याचा त्याग करून मरणाच्या दारात उभा होता. तुम्हाला क्यू नाही येत? तुम्ही तुमच्या पोटच्या लेकरांसारखं एकदा मराठ्यांच्या लेकरांकडे बघा. तो माणूस लढतोय मराठा समाजासाठी. अनेक वादळ पेलली तुम्ही असा आम्हाला विश्वास आहे. अनेक वादळ पेलली तुम्ही असा आम्हाला विश्वास आहे. तुमच्या पायाशी जमीन आणि पाठीशी आकाश आहे. तुमच्या पायाशी जमीन आणि पाठीशी आकाश आहे. या मातीत पाय घट्ट रोवून तुम्ही सह्याद्री सारखे ताट आहे. या मातीत पाय घट्ट रोवून तुम्ही सह्याद्री सारखे ताट आहे. आणि जाऊन सांगा त्या वादळांना तुमची मनोज जरांगे पाटलाशी गाठ आहे. तुमची मनोज जरांगे पाटील ही गाठ आता आपल्याला सुटू द्यायची नाही. आपल्यावर संस्कार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे, संस्कार आहेत माँसाहेब जिजाऊंचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी कधीच मावळ्यांची जात बघितली नाही. 18 पगड जातीचे मावळे एकत्र केले. मग ते तानाजी मालुसरे, येसाजी, कोंढाजी, शिवाकाशी, जीवा महाले, बहिरजी, जात बघितली नाही त्यांची. महाराज असं नाही म्हणाले हा ओबीसीचा आहे, हा ओपनचा आहे, हा एससीचा आहे, हा एनटीचा आहे, असं म्हणाले का महाराज? तसं म्हणाले असते तर आज स्वराज्य निर्माण झालंच नसतं. धर्मवीर शंभूराजांनी सुद्धा 18 पगड जातीचे मावळे एकत्र केले. मग ते रायप्पा महार, ज्योत्याजी मराठा, बहिरजी रामोशी, जीवा महाले न्हावी, रामजी महादेव कोळी, दत्ता रंगारी, सोनबा लोणारी, मायनाक भंडारी, राम माळी, संपत साळी, नाना शिंपी, दादा लोहार, मुरा लमाण, सटवा मांग, नालबंद, घडशी, चांबार, लोहार, गारुडी, देशमुख, पाटील, आलुतेदार, बलुतेदार, 18 पगड जातीचे मावळे एकत्र केले. त्यांची जात बघितली नाही, त्यांचं दिसणं बघितलं नाही, तर त्यांचं असणं बघितलंय.
आज आमच्या पोरांचे गुण बघितले जात नाहीत. महाराजांनी त्या काळी मावळ्याला विचारलं, काय रे, चांगल्या खात्या पित्या घरचा दिसतोस, काय करतोस? काय नाही राजा, खातो पितो आणि झोपतो. महाराज म्हणाले, स्वराज्यासाठी, रयतेसाठी, गोरगरिबांसाठी लढशील का? काय करावं लागल राजा? काय नाही, खायचं पियाचं झोपायचं, आणि जर कुणी अडवलं तर त्याला जागीच कापायचं. हा स्वराज्याचा न्याय, हा स्वराज्याचा नियम, हे संस्कार मनामध्ये घेऊन मराठा वाटचाल करत आहे. आणि आपल्या या मागणीला यश नक्कीच मिळेल. आपल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद आहेत. सरकारला वाटत असेल ना की आता 2 महिन्यात मराठी सगळे थंडगार पडतील, 2 महिन्यात मराठी विसरून जातील, नंतर आपण हा मुद्दा फेटाळून लावू. पण आता मराठे थंड पडणार नाहीत, तर आता मराठे सरकारला थंड करणार आहेत. ही एवढी ताकद दिग्रस या गावामधून आता फौज तयार झाली आहे. आता सरकारला आपली ताकद दाखवून द्यायची. गावागावातल्या प्रवेश बंदीच्या पाट्या अजून निघाल्या नाहीत. मतदानाचा तर आम्ही विचारच केला नाही. म्हणून सरकार आरक्षण द्या. तुम्ही जर आरक्षण दिलं तर तुम्हाला निवडून तर देऊच, पण मराठ्यांच्या घरात घरात तुमचा फोटो लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मराठ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका. आता मराठा समाज पेटलाय. इथं कुठल्याही राजकीय नेत्याला येण्याची परवानगी नाही. आमचा कुठलाही पक्ष नाही, आमचा कुठलाही नेता नाही, आमचा एकच पक्ष, आणि ते म्हणजे मराठा आरक्षण. आरक्षण घेतल्याशिवाय आता शांत बसायचं नाही. नेत्याला गावामध्ये एंट्री नाही, कारण मनोज जरांगे पाटलांनी सांगितलंय आरक्षण देणे का, नहीं तो घर में गुपचुप झोपने का, इधर नहीं आने का, इधर मराठे है. आरक्षण द्या, नाहीतर आमच्या गावामध्ये आम्ही तुम्हाला येऊ देणार नाहीत. आता पक्षाचे झेंडे हातामध्ये घ्यायचं नाही, आता भगवा झेंडा हातामध्ये घेऊन लढायची खरी गरज आहे. तुमचे पक्ष, तुमच्या नेते, तुमचे संघटना काही कामाचे नाही. ते मराठा म्हणून एकदा सगळ्यांनी एकत्र या. कारण कळू द्या सरकारला, मराठे भूतकाळात कोण होते, आज कोण आहेत, आणि उशीर झाला तर त्यांच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते. म्हणून आपल्याला शांत बसून चालणार नाही. या राजकारण्यांनी यांच्या 7 पिढ्या बसून खातील एवढा यांच्याकडे पैसा आहे, एवढं यांनी कमवून ठेवलंय, यांचे सगळे खोके भरलेत घरात, पण आमचे डोके इकडे पागल झाले. म्हणून तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी काही करायचं असेल, तुमच्या लेकरांच्या भवितव्यासाठी काही करायचं असेल, तर आरक्षणाचा लढा आपल्याला जिंकूनच दाखवायचा आहे. कारण उद्या तुमच्या नातू पंतूंनी तुम्हाला विचारलं की माय आरक्षणाचा लढा होता आणि तू काय करत होतीस तवा, तर काय सांगा. 14 तारखेला गेलते अंतरवालीला, किती जण गेलते हात वर करा. बस एवढेच. यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा. तुम्हाला तुमच्या नातू पंतूंनी विचारल्यावर उद्या तुम्ही काय सांगणार? तू गेली नव्हतीस का माय? नाही, मी सोयाबीन कापत होते, असं सांगणार का? जर तुमच्या लेकरांनी उद्या तुम्हाला विचारलं की आरक्षणाच्या लढ्यामध्ये तू काय करत होतीस, तर त्यांना छाती ठोकून सांगा की मी सुद्धा तुला आरक्षण मिळवून द्यायला रस्त्यावरती उतरले होते. हा एकल्याचा नाहीये लढा, सगळ्यांचा आहे. आपल्या सगळ्यांना मिळून आपल्याला न्याय मिळवायचा आहे. एका रात्रीत हे पक्ष बदलतात, एका रात्रीत मुख्यमंत्री बदलतो, एका रात्रीत पक्षात इकडून तिकडं जातात, एका रात्रीत गुवाहाटीला जातात.
मग एका रात्रीत मराठ्यांना आरक्षण का नाही भेटत हा प्रश्न या राजकारण्यांना आपल्याला करायचा आहे। निवडणुकीच्या वेळी आपल्या पाया पडायला येतात, पण उपोषणाच्या वेळी कोणी आलं का? नाही येणार। सगळे एका माळीचे मणी आहेत, काही घेणं देणं नाही, पण आपल्या पुढच्या पिढ्यांच्या भवितव्यासाठी आपल्याला हा लढा जिंकून द्यायचा आहे। विजय आपला नक्कीच होणार अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करूत। विठ्ठल विठ्ठल।